काय काय वाहन आज चाललं होतं बरोबर जयसिंगपूरला आज मला तेच बघायला गेलं होतं. वाजता आपल्याला गणपती बाप्पाचे दर्शन झालं चाललं की इथून बघता पण त्या मांडवाचं साहित्य बघायला आलो म्हणजे मांडवाचं पडदा बघायला आलो बघू शकता आहे. नंतर इथं सगळंच मटेरियल येतं तुम्हाला दिसत असेल इथं पडदा आहे डेकोरेशनचं सगळं साहित्य देतं इथं बारका मांडवातून सगळं देतं. नंतर एक फिक्स झाला होता आमचा मांडवाचं एक कापड कारण ते असं जसं कॉस्टली जायचं होतं त्यामुळे आपण ते घेतलं नाही. समोर बघू शकताय ते पडदा मिळाला होता तो बघितला होता आपण. मग ते असं दरवर्षी तेच लावण्यापेक्षा म्हणलं आपण आता वेगळं करूया म्हणलं तर नवीन काहीतरी त्यामुळे कापड बघायला लागलं दुसरं काहीतरी नवीन काहीतरी त्यामुळे एक व्हाईट कापड हे केलं होतं चॉईस केलं होतं. $2650 तुमचं सांगू लावायला पडदा 2600 पहिलेच कपड मी या कापडामध्ये बघितलं होतं ते पडदा पूर्ण तो आवडला होता कारण दरवर्षी म्हणजे एकच कापड लावायला लागलं असतं तेव्हा आपण हे घेतलं नाही कापड तेव्हा आपण दुसरं आपण दरवेळी काय तर नवीन करता येईल म्हणून असं काय वेगळं कापड लावायला लागलो. तो दुसरं पण ते हे बघायला दुसरं पडदे बघायला लागलो चांगले कुठे आहे ते. नंतर ते पडदा आवडल्यानंतर तो पडदा घेतला आपण जयसिंगपूरनं घरला येताना आपण एक शॉप दिसलं आपलं इथं डेकोरेशनचं तुम्ही इथं बघू शकता डेकोरेशन सगळं काय ते इथं बऱ्यापैकी इथं गणपतीचं घेऊन असं डेकोरेशन पूर्ण करून ठेवलेलं आहे. जाऊन तुम्ही विकत घ्यायचं आणि एक घर जाऊन ठेवून गणपती स्थापन करायचं बघू शकता तुम्ही आता. तुम्हाला यामध्ये भरपूर हे आहे तिथं डेकोरेशन आहे बघून घ्या तुम्हाला आवडतं असेल तर. आज कसं दहीहंडी इथून आपल्या चौकात की नाही हे बघू शकता हा मंडळ आपला मंडळाचा हे बोर्ड आपला दाखवतो माहिती कोणता हैवान गेम म्हणून हे बघू शकता इथं दहीहंडीचं आपलं हे केलं होतं स्टेप लावलं सगळं म्हणजे दहीहंडी लावली होती. आज सगळी बारकाई पोरं ही दहीहंडी फोडण्यासाठी हे उभारली सगळी आता बघू शकता तसं काम होतं घरला परत घरला जाऊन परत आले चित्रखाली यावर लवकर. आता बघू शकताय मटक्यात धरले की तिथून पोरं पाणी मारून खाली निसटलं हात खाली पडली सगळी. आता बारकं बाळ बघू शकताय इथनं वरनं तुम्हाला हे दाखवतो हा अँगल तुम्हाला दाखवतो वरनं खाली कसं पाणी अंगावर मारत आपल्या सगळ्यांच्या अंगावर पुढे होतं ना ते पाणी म्हणजे पब्लिक पडायसाठी सगळी माणसं पाणी मारायला
त्यामुळे वरती असं जिन्या जाऊन उभारलं होतं व्हिडिओ दमून दाखवण्यासाठी. काय आता बघू शकता थर रावले. मग आज कसं लाईट आल्यानंतर बघायचं तर कसं हे होती. लाईट आल्यानंतर तुम्हाला पूर्ण क्लिअर दिसत होता व्हिडिओमध्ये. बघू शकता थर लावल्यानंतर आर्मावर चढला होता. आता त्या बारक्या बोर्डाला वरची बस चढवली बघा. गावते गावते आता बघू शकता चढल्यानंतर त्या हाताला गावलं करून तिला आणि ते नारळ काढून घेतलं कारण त्याला गावल्यानंतर नारळ काढून घ्या बघायला. नारळ काढला कारण नारळ चुकून त्याच्या हातातून पडला खाली. नारळ खाली पडल्यानंतर बघा त्याने सोडला नव्हता खालीपर्यंत. आता बघू शकतोय आता तुम्ही बघितलं असला लेअर ट्राय केला करून झालं म्हणजे ना फोडायचं शक्य झालं नाही. आता मी पटाने ट्राय करायला तरी मग आता मी पाय निष्ठून खाली पडतो बघा. आता कोणत्या सांगायला बघा वरती वाढवून मी वरती उभारलो तो वरती हंडीवरती उचलसाठी मी हाताला गावा नकोसाठी ते पण वरती उभारलो तो हाताला गावा नको पण हंडी म्हणून. वाटणार की वाटत तुरी पाडच तू हलवून पडलं. आता बघू शकताय आता प्रेम्या काय करते बघा. तो हातानं म्हणजे नारळ टाकून हांडी फोडायला घालता. आता स्किन आता हे पलटी कसं काय होती बघा एकदम नुसतं चांगलं डाव आला कसं बघा. चुकून बसला नाही ती जाऊन तिकडं जाऊन पडला तर नशीब तर कोणाला लागलं नाही. आता हे बघू शकताय म्हणजे आमच्या गल्लीतली म्हणजे माणसं सगळी बघायला उभारलेली म्हणजे हांडी करून फोडते असं बघायला. हंडी लई जणांच्या हाताला लागली कारण हंडी फोडायला कोण आली नाही. मग शेवटी आर्म्याने ट्राय करायला बघितला तर बघू शकते आर्म्याने नारळच्या वहिनीच्या पायाला लागलं तर डंक्यानं नारळ डंक्यानं मारला वरती कुठला हंडी फुटते खाली कुठे तर बघू शकतात व्हिडिओ झाला आपला. आता व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या भावाला आणि सबस्क्राईब लाईक करून टाका. ओके बाय.